कल्याण डोंबिवली महानगर पालिका के अधिकारी एक तैराक प्रशिक्षक को उनके बच्चों को तैराकी का प्रशिक्षण देने से रोक रहे थे। जैसे ही अभिभावकों ने यह मामला शिवसेना पदाधिकारियों के ध्यान में लाया, शिवसेना शिंदे गुट के उपजिला प्रमुख राजेश कदम डोंबिवली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पहुंचे। उन्होंने तैराकी प्रशिक्षक को वहां भर्ती कराया। कदम ने नगर पालिका के अधिकारियों को चेतावनी दी है कि अगर तैराकी प्रशिक्षक को दोबारा रोका गया तो उन्हें शिवसेना की स्टाइल में सबक सिखाया जाएगा। उन्होंने ये भी कहा कि केडीएमसी भ्रष्टाचार के लिए बदनाम है। पिछले 40 सालों में 48 अधिकारी पकड़े गए हैं। एक ही दिन में 3 अधिकारी रिश्वत लेते हुए एसीबी के जाल में फंसे। यही अधिकारी फिर से काम पर लौटेंगे। सवाल यह उठ रहा है कि यह नियम उन अधिकारियों पर क्यों लागू नहीं होता। मेरा नाम उमर जलाल है। मैं अभी नेशनल्स के लिए सिलेक्ट हो चुका हूँ। अभी अमित सर को यहाँ पर आने से रोक दिया गया था, लेकिन आज राजेश कदम सर ने अमित सर को यहाँ पर आने की परमिशन दी है और हम उनका बहुत शुक्र धन्यवाद करते हैं। अमित चंद्रकांत आवळे। काय प्रॉब्लेम होता तुमचा थोडक्यात? सर, मला केडीएमसी पूलवर ट्रेनिंग करण्यासाठी येण्यास मनाई केली होती। कोणी मनाई केली? ह्यांच्या इकडच्या स्टाफतर्फे कळण्यात आले की रोहिणी लोकरे मॅडमनी त्यांना फोन करून मला येण्यास बंदी घातली होती। कारण काय दिलं? कारण कोणीतरी खोट्या कंप्लेंटीवरनं माझी कंप्लेंट इकडे दिली आणि त्यांनी फक्त फोनवरून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका म्हणून। आज काय झालं? आज राजेश कदम साहेबांनी येऊन इकडे त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला आणि आज आम्हाला इकडे येण्यासाठी एंट्री आम्हाला मंजूर झाली। त्यांचं खूप खूप धन्यवाद। ही जी मुलं आहेत ही आमच्या शहराचं भविष्य आहे आणि या शहराचं नाव हेच उज्ज्वल करणार आहे। या मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षणाला हे जे मुलांसाठी तयार केलेल्या स्विमिंग पूलवर त्यांच्या मनाप्रमाणे पोहू दिलं जाणार नसेल तर या स्विमिंग पूलचा काय फायदा आहे? गेले अनेक दिवस हे प्रशिक्षक अमित काळे यांची कोणीतरी तक्रार केली, लेखी तक्रार केली। काय असेल काय हे काय कायद्याने गुन्हेगार होतील नाही ते कायदा ठरवेल, परंतु अजूनपर्यंत कायद्याने यांना कुठलीही शिक्षा दिलेली आहे, कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही। जाणीवपूर्वक हे चांगले प्रशिक्षक आहेत म्हणून यांना दाबण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत असेल आणि या मुलांचं भविष्य हे खराब करत असतील तर त्याला आम्ही गप्प बसणार नाही। महानगरपालिका उगीच यांना त्रास देत होती, येथे येण्यापासून रोकत होती आणि ते होऊ नये म्हणून आज आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आज यांना प्रवेश द्या अशी विनंती केलेली आहे। जर देणार नसतील तर याच्या पुढे आम्ही शिवसेना म्हणून बघून घेऊ। अधिकारी कोण आहे, त्यांच्या विरोधात काय कारवाई? अधिकारी मी सगळ्याच अधिकारी मिसाळ नावाचे मालमत्ताचे उपायुक्त का कोण आहेत, वारंवार त्यांच्याकडून अशा गोष्टी होतात। नको त्या गोष्टीत ते जास्त नाक खुपसतात, हे त्यांनी खुपसू नये। मुलांचं भविष्य त्यांनी वाया घालवू नये ही त्यांना समज आम्ही देतोय। मुलांना खरं म्हणजे ही जी नॅशनल लेवलची तुम्ही बघत असाल मेडल्स बघा, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, ऑलिम्पिक यातीलच कुठली तरी मुलं मिळवणार आहेत भारतासाठी आणि या मुलांना येथे मोफतमध्ये वेगळ्या प्रहारात म्हणजे ह्या गर्दी व्यतिरिक्त यांना प्रशिक्षण मिळावं अशी वारंवार आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी आम्ही रेटून धरणार आहे की या मुलांना एक विशेष जे नॅशनल लेवलला खेळतात, स्टेट लेवलला खेळतात, त्यांना विशिष्ट त्यांना वेळ भेटली पाहिजे। त्यांना लॅब जो आहे हा 50 मीटरचा जो ऑलिम्पिक लेवलचा आपला हा स्विमिंग पूल आहे त्या इकडे त्यांना प्रॅक्टिस करायला पूर्ण वेळ मिळाला पाहिजे। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।